2 BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट का घर का रो हाऊस हेच विकण्यासाठी इथं आलेले आहे. आता फर्निचरवाले फ्लॅट एकदमच योग्य रेटमध्ये आणि पुणे सिटीमध्येच तुमच्यासाठी इथंच भेटणार आहे. फक्त बघा एक रिक्वेस्ट असणार आहे की चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करायचंच आहे आणि बघा या व्हिडिओला लाईक पण करायचं. आणि थांबा हे जे व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे. अजून एक सांगतो की बघा तुम्हाला मालकाचा नंबर पाहिजे तर प्रॉप साइन अप म्हणून ही वेबसाईट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्हाला ईमेल ID तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि डायरेक्ट 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर घेऊन तुम्हाला कॉल करायचे. पण फ्री नाही आहे, पेड असणार आहे. पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये दिलेला आहे. डायरेक्टली नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. योग्य जी माहिती जी आहे, कवर्ड पार्किंग आहे का नाही, बँकेचं लोन आहे का नाही, लोकेशन कुठले आहे, कार्बनचं पाणी आहे का नाही, एक डिटेल तुमच्यासाठी तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये सादर केलेली आहे. फक्त बघायचा प्रयत्न करायचे व्हिडिओ संपूर्ण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. फुल्ली फर्निश्ड 2 BHK ज्याचा कार्पेट एरिया आहे 710 म्हणजे 710 स्क्वेअर फीटचा हा कार्पेटचा एरिया असलेला हा 2 BHKचा फुल्ली फर्निश्ड ह्याचीच माहिती इथं मी देणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की ह्या व्हिडिओला अजिबात सोडायचं नाही. संपूर्ण माहितीसाठी थोडंसं लांब असणार आहे व्हिडिओ आणि ही जी माहिती आहे ही विस्तारितपणे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा जो चॅनल आहे तंतोतंतोची इन्फॉर्मेशनसाठी मशहूर आहे. आवडले कारण की मला असं वाटतं की मी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ, पण लोक काय होतात माहिती का, लोक बघत नाही. आता हे बघा ना, हे 710 स्क्वेअर फीटचा एकदम मस्त पैकी जसं स्टार्टिंगला बघितलेलं तोच 2 BHKचा फ्लॅट. आता कुठला लोकेशन असणार आहे, परिसर कुठला असणार आहे, तर एक इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात करू आपण. आणि मंडळी, बरेचसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात की तुम्ही लोकेशन सांगत नाही. तुम्हाला काय टायटलमध्ये किंवा स्टार्टिंगला इंट्रोमध्ये लोकेशन बोलायला पाहिजे का? एकदम फ्रीमध्ये तुमच्यासाठी थेट मालकांचे नंबर देत राहतो मी, किंवा चांगले जे एजंट ब्रोकर आहे त्यांचे सुद्धा नंबर तुम्हाला इथं भेटते. पण तुम्ही काय करतात, लोक चॅनलला पण सबस्क्राईब करत नाही. एक लाईक, शुल्लक लाईकचा बटन आहे तो सुद्धा दाबवत नाही. आता ह्याच्यावरून काय कळतं तुम्ही सांगा मला. मंडळी, माझं काम आहे रोजचं तुमच्यासाठी डेली तुम्ही चेक करू शकता. डेली वेगवेगळ्या प्रॉपर्टीची माहिती आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती येत राहते. पण काही लोक बघतात आणि काही लोक बघत नाही, इग्नोर करतात. त्यांना वाटतं की काहीतरी फेक असणार आहे, पण फेक वगैरे नसतो. जी रिअल आहे तीच रिअल माहिती द्यायची कोशिश चालू असते. आता हे जे 2 BHK जो आहे हे उंदरी पिसोळी मध्ये आहे. कात्रेज फक्त किती 15 मिनिटाचा अंतरावर कात्रेज आहे. फ्लॅट जो आहे हा फ्लॅट आहे फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे. चांगल्या लोकेशन मध्ये आहे. 42 लाख रुपये त्याची किंमत आखतात. टाउनशिप आहे. सगळं काही तुम्हाला इथं भेटणार आहे. आता ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला जवळजवळ 710 स्क्वेअर फीटचा तुम्हाला एरिया भेटतो. आता तुम्हाला ह्यांना संपर्क करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकतात. त्यांना या फ्लॅटचे जे काही व्हिडिओ असन किंवा फोटो असन, आता व्हिडिओ फोटो तर बघितला आपण बरोबर ना, तर डायरेक्टली मला असं वाटतं की अपॉइंटमेंट घ्या, जाऊन बघून या. पण थांबा, हे जे आहे तर हे एजंट आहे. ओके, एजंटकडे तुम्ही चाललेले, त्यांचा जो काही कमिशन असणार आहे त्याच्याबद्दल एकदा तुम्ही त्यांना विचारून घ्या की काय तुमचा कमिशन आहे आणि किती टक्के असणार आहे. हे सगळी जी शहानिशा तुम्ही करूनच त्यांच्याकडे जायला पाहिजे मला असं वाटतं.
कारण की नंतर ह्या व्हायला नाही पाहिजे की तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरून गेले आणि मालकाचा नंबर बघून गेले, तसं नाही घडायला पाहिजे. म्हणूनच मी म्हणत असतो की प्रत्येक व्यक्तीला की माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही आरामशीर बघत चला, एक एक डिटेल देत राहतो आणि जवळजवळ मी 4 मिनिटांमध्ये तुम्हाला या फ्लॅटची डिटेल दिलेली आहे. अजून बाकी आहे, अजून मला काही बोलायचं आहे, पण थांबले तर तुम्हाला एक एक डिटेल भेटणार ना, पण नाही थांबले तर कसं काय होणार आहे. अहो मला माहिती खूप गडबड आहे माणसाला, प्रत्येक माणसाला गडबड झालेली आहे जीवनामध्ये, पण बघा जिथं आपण लाखो रुपये लावतात तर तिथं थोडंसं थांबायला आणि व्हिडिओ बघायला काय हरकत आहे का सांगा तुम्ही. काहीच नाही हो. अहो एवढं टाइम काढून हा व्हिडिओ प्रॉपर्टीचा तुमच्यासाठी बनवत आहे. सगळं सांगितलं, लोकेशन सांगितलं, उंदळी पिसोरी बरोबर ना, कात्रज पासून एक 15 मिनिटाच्या अंतरावर आहे का नाही. आणि हा 2 BHK टाउनशिप सोसायटी मध्ये आहे. आता ह्याच्यापेक्षा भारी कार्पेट एरिया कुठं भेटू शकतो का. शास्त्रे जा आणि 2 बाल्कनी आहे ह्याला, या फ्लॅटला जी आहे 2 बाल्कनी, एक ड्राय बाल्कनी आहे किचनच्या बाजूला आणि एक बेडरूम मध्ये, मास्टर बेडरूम मध्ये एक बाल्कनी भेटणार आहे, किंवा हॉलच्या इथं पण तुम्हाला बाल्कनी सापडणार. 3 बाल्कनी नाही, 2 बाल्कनी. उगीचच काय पण लक्षामध्ये ठेवायचं नाही बरोबर ना. जे आहे बाकीचं समक्ष जाऊन तुम्ही बघू शकता तिकडं काय काय तुम्हाला ह्या फ्लॅटला भेटणार आहे. हा लोनचा प्रकार जो आहे कुठल्याही बँकेचं, कारण की हे टाउनशिप आहे, तर टाउनशिप मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लोन भेटू शकतो ह्याची गॅरंटी, कारण की रेरा ऑथोराइज आहे, रेरा रजिस्टर आहे. एक चांगल्या लोकेशन मध्ये हे 710 स्क्वेअर फीटचे 2 BHK तुम्हाला भेटू राहिलेले. आता ह्याच्यापेक्षा भारी फ्लॅट भेटणं अशक्य. आणि त्याच्यामध्ये फर्निचर जे असतात, आता एक लोक बोलतात की काय जुना फर्निचर देतात का काय, तर ही चौकशी डायरेक्टली कॉलवरच करतात. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार की तिथं जाऊन तुम्ही बघायला पाहिजे की जुना फर्निचर देतात का नवीन फर्निचर देतात, तेवढं तर बघायला पाहिजे का नाही. आणि बघा एक वेळेस काय होतं की एम्प्टी फ्लॅटच्या रेटमध्ये तुम्हाला फुल्ली फर्निश्ड भेटतो, डायरेक्टली एकदम ऑफरमध्येच भेटून जातो. तर त्या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे का नाही हे पण महत्त्वाचं आहे. हाय का नाही महत्त्वाचं तुम्ही सांगा मला. आणि मंडळी बरेचसे लोक जे आहे तर ते वेगवेगळ्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी बघत आहे, तर मला त्यांनी सांगावे की तुम्हाला कुठल्या लोकेशनमध्ये 2 BHK पाहिजे किंवा रो हाऊस पाहिजे किंवा फ्लॅट पाहिजे. ही जरा थोडीशी इन्फॉर्मेशन मला दिली तर मी पुढचा व्हिडिओ एजंट असू द्या किंवा मालक असू द्या किंवा बिल्डर असू द्या त्याच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ इकडं घेऊन येऊ शकतो. कारण की एवढ्या प्रॉपर्ट्या पडलेल्या आहेत, एवढे फ्लॅट आहे आपल्याकडं, एवढे रो हाऊस आहे, तर आजकाल डोकंच चालले ना की कोणचा बनवू मी व्हिडिओ आणि कोणती माहिती तुम्हाला देऊ. आणि नुसती माहिती देऊन चालणार नाही, नंबर पण पाहिजे. तर तो नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे बघा. आता तरी थोडंसं लक्ष देऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. चालू झालेली इकडं सिरीज वेगवेगळ्या मालक लोकांची किंवा एजंट ब्रोकरची तुमच्यासाठी या चॅनलवरती, इथं म्हणजे ह्याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू वरती भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनल सोबत नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन. कुठं? अहो इथंच. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.